पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी एनआयची टीम जाणार आहे। आसावरी जगदाळे आणि संगीता गणबोटे यांचा जबाब आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे पथक जाणार आहेत। आज एनआयची टीम मुंबई नंतर पुण्यामध्ये जाणार आहे। आज दुपारनंतर एनआयची टीम पुण्यामध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियाचा जबाब नोंदवला जाणार आहे। संपूर्ण घटनाक्रम त्यांच्याकडून जाणून घेतला जाणार आहे। आज एनआयची टीम ही मुंबई नंतर आता पुण्यामध्ये जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते। जगदाळे आणि गणबोटे या कुटुंबियांचा जबाब नोंदवला जाणार आहे। संपूर्ण हल्ल्यासंदर्भातील माहिती त्यांच्याकडून, घटनाक्रम त्यांच्याकडून जाणून घेतला जाणार आहे। प्रत्यक्ष घटनेच्या वेळी नेमकं काय झालं याची माहिती एनआयची टीम घेणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अमोल, एनआयची टीम आता पुण्यामध्ये येणार आहे, किती वाजता येणार आहे, कधी जबाब नोंदवणार आहे, त्या संदर्भात काय माहिती? साधारण आज दुपारनंतर एनआयची टीम आहे ती पुण्यामध्ये दाखल होईल असं सूत्रांकडून समजलेलं आहे। पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला त्यातल्या 2 जणांचा मृत्यू हा पुण्यामधल्या राहणाऱ्या नागरिकांचा झालेला आहे। यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचा जबाब आहे। म्हणजे त्या घटनास्थळाच्या वेळी जे जे तिथं स्वतः सोबत होते त्यांचा जबाब आहे तो एनआय कडून घेतला जाणार आहे। यामध्ये संतोष जगदाळेंच्या पत्नी आणि त्यांची मुलगी, त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी आहे, यांचा जबाब एनआय कडून घेतला जाणार आहे। आणि त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण ही सगळी माहिती आणि घडामोड असणार आहे। नेमकं आता जबाबामध्ये कुटुंबियांकडून काय सांगण्यात येते हे पाहणं महत्वाचं आहे। आणि आज दुपारनंतर साधारण 3 ते 4च्या दरम्यान एनआयची टीम आहे ती पुण्यामध्ये दाखल होईल आणि या दोन्ही कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेतला जाणार आहे। त्याआधी एनआयची टीम ही मुंबईमध्ये सुद्धा जे मृत्युमुखी या हल्ल्यामध्ये पडलेले आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांचे सुद्धा जबाब नोंदवणार आहे। आणि या संपूर्ण हल्ल्यामागे नेमकं कोण आहे किंवा जे अतिरेकी त्यावेळेस हल्ला करण्यासाठी आलेले होते ते नेमके कोण होते, त्यांचा पेहरा कसा होता, या सगळ्याचा जबाब आहे तो एनआयची टीम आज पुण्यात येऊन या 2 कुटुंबियांकडून घेणार आहे। जी अमोल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।